आपण किती सज्जन आहे किती नालायक आहे हे देवापेक्षा ना आपल्यापेक्षा कोणालाच माहिती नाही। जगाचा काय नाद करता, इथं किती चांगले कामं करा तुम्ही, 40% समाज तुमच्या कायम विरोधात आहे। काय त्या 40%च्या नादी लागता? हा 60% तुमच्यावर जीव ओवाळणे इतकं प्रेम करतो, त्यांच्याकडे जा ना। अरे आयुष्याची प्रार्थना करता ते लोक तुमच्या। 99 कामं करा तुम्ही एखाद्याचे, एक काम होऊ देऊ नका। 99 कामं माणसं विसरून जाता, इतकं नालायक जग आहे। काय आयुष्य व्यस्त का त्यांच्याकरता? समाजाकडे पाहल्यापेक्षा तुमच्या मुलाबाळांकडे अगोदर बघा, तुमच्या पत्नीकडे बघा। ज्यांच्या आधारावर, ज्या कुटुंब व्यवस्थेच्या आधारावर तुम्ही समाजकारण करताय, ज्या कुटुंबाच्या आधारावर तुम्ही राजकारणात पाऊल उमटवलंय, त्यांच्याकडे लक्ष द्या। या समाजाला तुमच्या अंगावरच्या कपड्याचं दान केलं तरी समाज म्हणेल तुम्ही आम्हाला काही दिलं नाही। इथं कृतज्ञ लोक आहे, कृतज्ञ लोकांमध्ये स्वतःचं नाव करता करता आयुष्य संपून जाईल। तुमची ताकद तुमचं कुटुंब लक्षात ठेवा। ज्या कुटुंबाला वेळ न देता सुद्धा जे कुटुंब इतकं जीव लावतं, त्या कुटुंबाला जीव लावण्याची गरज आहे, वेळ देण्याची गरज आहे, मुलांचं संगोपन करण्याची गरज आहे। दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। तुका म्हणे आता लाभ नाही या परता। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची। आद्यत्रय जननी देवाची। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी। स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नस्त्वयि गिरः च सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्। ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः। मंदिरे कळस बोलला शिगावी मंदिरात। मंदिरे कळस बोलला शिगावी मंदिरात। शिगावीच्या भूमीवरती वा संत गजानन योगी येती। समाधी घेऊन ऋषी पंचमीला गहिवरला गाभारा। मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात। मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। मोरया गणपती बाप्पा मोरया। दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय
श्री महाराजांचा अत्यंत ओळ अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा आपल्या जीवनामधल्या पारमार्थिक स्थैर्याकरता भगवंताकडे मागणं मागणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. संकल्पित वेळी त्या अभंगाचा काही स्वभाव काहीसं चिंतन, थोडा आवाज द्या. वेळेच्या मर्यादेमध्ये एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेल्या कीर्तन सेवेमध्ये ही सेवा करण्याचा, या अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आपल्या या पवित्र पारगाव शिंगवे वाडा वस्ती तालुका आंबेगाव या परिसरामध्ये, तालुक्याला गावाला या परिसराला सुपरिचित असलेले एक व्यक्तिमत्व, वैकुंठवासी प्रातस्मरणीय किसनराव बाळाजी ढोबळे अर्थात कारभारी बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजनांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे. मी त्या परिवारातील ढोबळे कुटुंबातील सगळे ज्ञात अज्ञात संत सज्जन मायबाप, त्यांचे सुपुत्र, त्यांचे सहोदर, या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो. त्यामध्ये आदरणीय कार्यक्रमाचे सगळे आयोजक नियोजक, गावचं प्रथम नागरिक पद, उपसरपंच पद ढोबळे कुटुंबामध्ये आनंद वाटला. किरणदादाच्या श्वेताताई किरण ढोबळे, सुनंदाताई निवृत्ती ढोबळे या परिवारातलं एक प्रातिनिधिक स्वरूपामधले असलेली ही सगळी व्यक्ती या गावची सेवा करण्याचं, या परिसराची सेवा करण्याचं काम करत आहे. पत्रिकेवरती नावं भरपूर आहे. लोकनियुक्त सरपंच पद होण्याचा, सरपंच भूषवण्याचा, ते पद भूषवण्याचा, गावचा आशीर्वाद एका कुटुंबाला मिळण्याचा मान या परिवाराला मिळाला. मनापासून आनंद आहे. त्या सगळ्याच परिवारातील या कुटुंबातल्या किसन बाबांच्या, कारभारी बाबांच्या मुलांना, सुनांना, नातवंडांना, त्यांच्या भावंडांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ढोबळे कुटुंबाच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. कार्यक्रमाकरता श्रद्धेय दगडू नंदाहरी पवार, सुनीलदादा शिंदे, साईदीप कलेक्शनचे मालक गणेशदादा इचके, विठ्ठल किसन ढोबळे या सगळ्यांनीच प्रयत्न केले, माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केली. पण मोठा अट्टहास या कार्यक्रमाचा ज्यांनी लावून धरला की तुम्हाला ही सेवा करावीच लागेल. खूप दिवस झाली ही सेवा, 5-7 महिने तर सहज या सेवेला माझ्याकडे येऊन झाले असतील. आदरणीय माझे बंधू, आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले एक नाव, गोल्डमॅन म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो असे कमलेशदादा ढोरे, त्यांनी मोठ्या प्रयत्नातून, मोठ्या अट्टहासातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. तद्वत श्रद्धेय निवृत्ती पांडुरंग ढोबळे, निवृत्ती दादांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता गेली 2 महिने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न केले. सगळ्याच मंडळींना मनापासून वंदन करतो, प्रणाम करतो, सेवेला प्रारंभ करतो. महाराष्ट्रातलं दर्जेदार यूट्यूब चॅनल, सध्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला चॅनल म्हणून ज्यांनी वारकरी संप्रदायात आपली ख्याती मिळवली, राज्याच्या बाहेरसुद्धा, नवे देशाच्या बाहेरसुद्धा वारकरी संप्रदायाचा एखादा उत्सव सक्सेस करायचा असाल तर या मुलाकडं, या तरुणाकडं महाराष्ट्राने बघावं. आदरणीय आमचे अमोलदादा थोरात पाटील, त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. बाबांना कारभारी म्हणायची. कारभारी या शब्दातच सगळं आलं. तसं कोणालाही मनुष्य कारभार देत नाही, कोणालाही माणसं कारभारी म्हणत नाही. गावोगावी बऱ्याच पदव्या आपल्याला पाहायला मिळतात. काहींना चेअरमन पदवी, काहींना मालक पदवी, काहींना शेठ पदवी, पण कारभारी पदवी ही या सगळ्या पदव्यांपेक्षा जरा वजनदार वाटते. जसं एखाद्या पाहुणं नातं येणाऱ्या व्यक्तीला भाऊजी म्हटलं की वजनदार वाटतं, दाजी म्हटलं की वजनदार वाटतं, पण तेच तुम्ही त्याला जिजू म्हणा असं वाटतं. एखाद्या उंदराचं नाव आहे ती जिजू. म्हणजे काही शब्द मराठी भाषेतले वजनदार आहे. तर कारभारी हा गाव चालवणारा असा, आणि गावचा कारभार करणारं हे ढोबळे नावाचं कुटुंब. या कुटुंबातले कारभारी जाऊन आज वर्ष झालं आणि मुलांनी मोठ्या अट्टहासाने हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचं एक यथोचित फळ या परिवाराला अनुभवायला येणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये केलेलं कुठलंही कार्य वायाला जात नाही. आजच्या दिवशी वैदिक पुण्य आणि भक्तीतलं पुण्य अशा दोन्हीही प्रकारचा पुण्याचा आपल्याकडं ठेवा गोळा करता येतो. आपल्याला भक्तीतलंही पुण्य मान्यच आहे आणि वैदिक पुण्यही मान्यच आहे. फक्त दोन्ही पुण्यातला फरक असा आहे
वैदिक पुण्याला इंटरेस्ट मिळत नाही, व्याज मिळत नाही, आणि भक्तीतल्या पुण्याला ते मिळून जातं. सत्यनारायणाची पूजा केल्यावर पुण्यच आहे, पण सत्यनारायणाच्या पूजेनं झालेल्या पुण्याला व्याज मिळत नाही. कीर्तन श्रवण करणं पुण्यच आहे, भजन करणं पुण्यच आहे, पण भक्तीतल्या पुण्याला व्याज मिळतो, दरमहा त्याला इंटरेस्ट आपल्या खात्यामध्ये गोळा केला जातो. म्हणून भक्तीतलं पुण्य संतांनी स्वीकारलं, ते जवळचं घेतलं. ज्या वेळेला स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले आणि कुशावर्तावरती स्नान करायला लागले, त्यावेळेला तिथे एक ब्राह्मण देवता होते. ते म्हटले, म्हणा जोग महाराज, पापो हम पाप. ते म्हटले, थांबा, म्हणू नका. अहो काय तुम्ही अवमान करताय श्लोकाचा, म्हणा ना श्लोक. ते म्हटले, म्हणायला हरकत नाही, या श्लोकाचं फळ सांगा. अहो हा श्लोक म्हटल्यानंतर आपण केलेली पाप निवृत्त होतात. जोग महाराजांनी हात जोडून त्या ब्राह्मण देवतेकडे पाहून म्हणावं, महाराज या वारकऱ्याला आठवतं तेव्हापासून मी कोणतं पापच केलं नाही हो. फक्त हे म्हणायचं धाडस जोग महाराजांकडे होतं, आपण म्हणू नये. आपण काय इथं न कळत हजारो पाप झाली, ठरून केलेले सोडून द्या, न कळत, आणि आपण काय म्हणायचं पाप. पण हे अनंत जन्मातलं, अनंत जन्माला आल्यापासूनच्या वर्षातलं दोन्ही पापाचं गणित मिळवलं तर नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. महर्षी व्यास महाभारतामध्ये असं बोलतात, तुम्ही कुठलंही पाप घडू देत, जर तुम्हाला त्या पापाचा पश्चाताप झाला, पश्चातापेन शुद्धता, आणि तुमच्याकडून भक्ती इथलं पुण्य घडलं, तर त्या केलेल्या पापाचं क्षालन होतं, निवृत्ती होते. माझ्या कारभारी बाबाकडून ज्ञात अज्ञात कळत न कळत हजारो पाप घडली असतील, जीवाकडूनच पाप घडतात. मग त्या पापाचं क्षालन करायचंय. आज त्यांना प्रार्थना करता येत नाही, परमात्म्याच्या चरणाजवळ ते गेले, प्रवास चालू आहे, त्यांच्या सद्गती करता जी प्रार्थना करायची असते ती मुलांना करायची असते, आणि ती जर मुलांनी केली तर त्या प्रार्थनेचं यथोचित फळ वडिलांना मिळत असतं. मुलालाही मिळतं का? 100% मुलालाही मिळतं. कोणाला मिळालं? बापा करता ज्याने देवाला प्रार्थना केली किंवा बापा करता ज्यानं समर्पण केलं त्याला फळ मिळालंच. तुम्ही इतिहास बघा, बापा करता ज्यांनी त्याग केला त्यांचं नावच झालं, त्यांची ख्याती झाली. शंतनू नावाच्या राजाचं लग्न गंगेबरोबर झालं. ऐका तुम्ही बहुश्रुत मंडळी, लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला तिनं अट टाकली होती शंतनू बरोबर, मी लग्न करते पण मला प्रश्न विचारायचे नाही, तू अशीच का वागते, तशीच का वागते, असंच का करते, तसंच का करते, असं मला विचारायचं नाही. जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचाराल त्या दिवशी मी तुमच्या जोडून निघून जाईल. तरी त्यांनी लग्न केलं. हे प्रकरण वाचलं तेव्हा मला असं वाटलं, तेव्हा काही पोरींची संख्या कमी नव्हती बुवा, तरी यांनी होकार का दिला असेल. म्हणजे अगोदर मुलीला महिला म्हणायच्या, बाई तू जरा काम धंदा कर, तुला कसं घर भेटतं कसं नाही, कसं घर भेटतं कसं नाही, जरा कामाची सवय लावून घे. आता कोणत्याच पोरीला तिची आई म्हणत नाही, बाई तुला कसं घर भेटतं कसं नाही. आता ही बाजू बदलली, पलटली. आता पोराची आई म्हणते, भाऊ तू तुझ्या पायावर उभा राहा, आपल्या घरात येणारं वादळ कोणत्या दिशेचं येईल काही सांगता येत नाही बाळा, तू जरा मजबूती करून घे तुझी, वादळाचा चांगल्या चांगल्यांना अंदाज लागत नाही, त्यामुळे तू करून घे काय करायचं तुला. त्यांनी लग्न केलं महाराज. त्यांना पहिला मुलगा झाला. तिनं ते पोरग नदीत सोडून दिलं. पारगावकर ऐका, नदीत इथपर्यंत आलं होतं, विचारू हिला का नदीत सोडते, पण विचारलं नाही, कारण विचारलं तर निघून जाईल. तिनं पोरग नदीत सोडून दिलं. दुसरं झालं नदीत सोडून दिलं. तिसरं झालं नदीत सोडून दिलं. आश्चर्य वाटेल तुम्हाला, तुम्ही पुराणाचा अभ्यास करा, वाचा. 9 पोरं झाली, तिनं 9चे 9 नदीत सोडले. सहनशीलतेचा बांध कधीतरी फुटतो महाराज. सहन होत नाही माणसाला. सहन झालं नाही की माणूस काहीतरी हातपाय उपटतोच. आमच्या गावच्या एका जावयाला सहनच झालं नाही. त्यानं सासऱ्याला फोन केला, का हो म्हणे
सासरे बाबा तुम्ही दिसायला सज्जन दिसता, पण तुम्ही सज्जन नाही, तुम्ही सात्विक बदमाश आहे. अरे तुम्ही माझ्या पदरात अशी पोरगी घातली, हिनं 10 वर्ष झाले लग्नाला, मी अजून हसलो नाही. या 10 वर्षात काही किंवा तुम्हाला काही दया या जीवाची हसले नाही तुम्ही? नाही. अरे काय फळ घातलं आमच्या पदरात सासरे बुवा. गोड बोलून इतकं फसवाल असं वाटलं नव्हतं तुम्ही आम्हाला. हे फळ इतकं कडू. अरे 10 वर्ष झाले या फळाचा सांभाळ करतोय, अजून किती दिवस करू? आमची सहनशीलता संपली आता. सासरा म्हणे मरेपर्यंत करा. त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलो, तुम्ही काय फळाचं कौतुक करता जावाई? प्रपंच आहे तो, तिथं सहन करायचं फक्त. उखळात मुंडकं घातलं ना की ची नाही चाय नाही, येईल ते रट्टे सहन करायचे. सहन केलं 9 पोर होईपर्यंत. पण ते म्हटलं आता नाही. 10वं पोरग झालं आणि 10वं बालक झाल्यानंतर ते नदी सोडणार. ते म्हटले गंगे थांब, तुझं एकट्याचं नाही, ते माझं सुद्धा पोरग आहे. किती निर्दयी माता आहे का तू? अरे 9 पोरं नदी सोडले वेडे, तरी समाधान झालं नाही तुझं? तुला आई म्हणून कोण घेईल ग? तुला स्तनपान करावं वाटत नाही, त्याला तुला त्या बाळाचे लाडकोड कौतुक मुके घ्यावे वाटत नाही? आई म्हणून जग ना. इथं स्त्रिया प्रार्थना करताय आई बनण्याकरता. देवानं तुला 10 वेळा आई बनवलं, तुला काही लाज नाही वाटत थोडी? गंगेत पोरग सोडून देते, नदीत पोरग सोडून देते. ती म्हणे हे पोरग घ्या. बाळ पाहिजे तुम्हाला? म्हटले हो, हे बाळ घ्या. मी मात्र आपली थांबणार नाही तुमच्याजवळ, कारण आपलं ठरलं होतं तुम्ही ज्या दिवशी मला काही विचाराल तो त्या दिवशी मी इथून निघून जाईल. ते म्हणे तुम्हाला पोरग पाहिजे ना, घ्या. तिनं पोरग दिलं आणि ती स्वर्गाला निघून गेली. ऐका कथा किती सुंदर आहे. ते त्या बाळाचा सांभाळ करायला लागली. त्या मुलाचं नाव आहे देवव्रत. पुढं तेच भीष्माचार्य. ते देवव्रताचा सांभाळ करायला लागले. देवव्रत मोठा झाला, मनात ते अनेक स्थित्यंतर असतात. कालांतराने त्यांना एक सत्यवती नावाची स्त्री आवडली आणि त्यांना असं वाटलं मी हिच्याशी लग्न केलं पाहिजे. सत्यवतीच्या बापाकडे गेले शंतनू आणि म्हटले तुम्ही आम्हाला तुमची मुलगी पत्नी म्हणून द्या, आमच्या मुलाला आई मिळेल आणि आम्हाला एक सहचारणी मिळेल, पत्नी मिळेल. ते म्हटले दिली असती तुम्हाला, पण तुम्हाला अगोदरच्या बाईचा मुलगा आहे. माझी पोरगी तुम्हाला देऊ आणि तिला मुलगा होईल माझ्या पोरीला, पण राजा कोण होईल? अगोदरच्या स्त्रीचा मुलगा. मग माझ्या पोरीचा उपयोग काय? मला माझी मुलगी राजमाता म्हणून बघायची आहे, दासी नाही. मी तुम्हाला माझी पोरगी देऊ शकत नाही, माफ करा. ते निघून आले. पोरा करता बापानं लग्नाचा विचार सोडून दिला. पारगावकर किती मोठा त्याग आहे. पण ते समाधीला बसायचे, उदास राहायचे, कोणाशी बोलायचे नाही, एकदम स्थितप्रज्ञ. देवव्रतानं पाहिला आपल्या बापाची अवस्था जरा बदललेली. झालं काय यांना? माहिती घेतली त्यावेळेला लक्षात आलं आपल्या वडिलांची इच्छा आहे लग्न करायची. ते स्वतः सत्यवतीच्या बापाकडे गेले आणि त्यांना म्हटले तुम्ही आम्हाला तुमची मुलगी आई म्हणून द्या. असं पहिलं उदाहरण आहे जगातलं की एक मुलगा बापाची सोयरीक मागायला गेला. पहिलं देऊन टाका. ते म्हटले देईल, पण तू राजा होशील. माझ्या मुलीच्या पोरांचं काय? शपथ घेतो मी स्वप्नात सुद्धा राजा होण्याचा विचार करणार नाही. अरे तू राजा होणार नाही रे, पण तुला जर मुलगा झाला लग्न झाल्यावर तुझ्या पोरांनी राजा व्हायची इच्छा केली तर मग काय? माझ्या बापाच्या लग्नाकरता जर माझं लग्न अडचणीचं होत असेल, मध्ये येत असेल, तर मी शपथ घेतो मी माझ्या वडिलांकरता आयुष्यभर ब्रह्मचारी राहील. लग्नच केलं नाही महाराज, हे बापाकरता केलेलं समर्पण आहे. समर्पण तर केलं, पण त्याचा आशीर्वाद. अहो इच्छा मरणी झाले. अंतकाळामध्ये 1000 देवाची नावं शरपंजरी पडल्यानंतर भीष्माचार्यांना आठवतात. दान धर्मान राजधर्मान, हा श्लोक शरपंजरी पडल्यानंतरचा आहे. मोक्ष धर्मान विभागशः श्रीधर्मान भगवत धर्मान समासव्यास योगतः
पितृसेवा पुण्य लाभले निदान पितृसेवा पुण्य कामने निघाला पितृसेवा पुण्य लाभले निदान पितृसेवा पुण्य दावने निदास पितृसे पुण्य लाभले निदान पितृसेवा पुण्य पितृने दावने निघाल पितृसेवा पुण्य लाभले निदान पितृसेवा पुण्य दावने निघाल ब्रह्म सनातन अंग संग ब्रह्म सनातन अंग संग ब्रह्मपरातो ब्रह्मपराधता हे पितृसेवा पुण्य लाभले निदान ब्रह्म सनातन अंग संग हे आई वडिलांच्या सेवेचं फळ आहे महाराज. त्यामुळं असं गृहीत धरूनच कीर्तनाला बसूया की इथला एक सेकंद सुद्धा वायाला जाणार नाही. पूर्वजांना तृप्त करायचं असेल तर भजनातूनच केलं जातं. तू काय म्हणे पितृ आशीर्वाद देती मग ते आपल्याकडे कौतुकानं पाहतात. ते आपल्याकडे कौतुकानं पाहतात आणि कौतुकाने त्यांनी पाहिलं की आपलं भलं झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आपलं भलं व्हावं अशी इच्छा तुमची माझी जर असेल तर भगवान परमात्म्याकडे ढोबळे कुटुंबानं जसा प्रार्थनेचा भाग इथं मांडला तशी आपण सुद्धा प्रार्थना परमेश्वराकडे करा. काय प्रार्थना करा? जी तुकोबरणी केली ती करा. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. महाराज भगवंताकडे मागणं मागताय. मानवी जीवनामध्ये 3 प्रकारच्या चिंता आहे. ऐका, पहिली चिंता आहे उत्कर्षाची, दुसरी चिंता आहे स्थितीची आणि तिसरी चिंता आहे अधोगतीची. आपला उत्कर्ष व्हावा असं प्रत्येकालाच वाटतं महाराज. 2 वेळेला ग्रामपंचायतीचा सदस्य झालेला माणूस जर तिसरी टर्म निवडणूक लढवत असेल तर त्याला असं वाटतं गावानं मला सरपंच केलं पाहिजे. उत्कर्षाच्या दिशेनं कोणालाही वाटतं. प्रवास करावा असं कोणालाही वाटतं. अहो, आज एखाद्या व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत असेल तर तो तिथंच थांबत नाही ना. त्याला असं वाटतं पुढं जावं, याच्या पुढं पाऊल टाकावं, पंचायत समितीला जावं, झेडपीला जावं, विधानसभेला जावं, विधान परिषदेला जावं, मंत्री व्हावं. अहो, एक मंत्री झालेले मी त्यांच्या गळ्यात हार घातला. म्हटलं चांगलं खातं भेटलं तुम्हाला. तो म्हणे महाराज खातं चांगलं आहे पण खाता येत नाही असं खातं आहे. या खात्याला काय करता? म्हणजे खातं मिळूनही समाधान होत नाही. याचा अर्थ उत्कर्षाची भूक माणसाची कधीच संपत नाही, कधीच नाही. मग तो कोणी असू द्या. अहो, उत्कर्षा करताच जग पुढं चाललं ना. हा सगळा उत्कर्षच आहे. हा मंडप उत्कर्ष आहे, ही सिस्टीम उत्कर्ष आहे. इतके चांगले साऊंड, इतका चांगला मृदंगाचा आवाज, इतका चांगला गायकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय, हे उत्कर्षाच्या दिशेनंच टाकलेलं पाऊल आहे. उत्कर्ष झाला नसता तर आपण अहो किती उत्कर्ष झाला. पाण्याला कोणाला तरी बाहेर जावं लागतं का? आता इथं अनेक महिला अशा बसलेल्या आहे की त्यांनी बाहेरून पाणी आणलं असेल, नदीवरून, विहिरीवरून, आळावरून पाणी काढावं लागायचं बादलीनं. आता बादलीनं पोरीला पाणी काढायची सवय सुद्धा नसेल नवीन मुलीला. मी काढलेलं माझ्या घरच्या आळातलं पाणी मला आठवतंय. आता आड राहिलेले नाही, विहिरी राहिलेले नाही. आता तर माठात नळ, फ्रीजमध्ये नळ, बादलीत नळ, कूलरमध्ये नळ. तुम्ही 2, 4, 5 वर्ष थांबा, पाहुणे आले की त्याच्या तोंडात बी नळ घ्या. पाहुणं पुण्यातून आला तुम्ही, ऊन तापतंय, पाणी पिऊन घ्या. असं आहे. उत्कर्ष होत चालला, कालानुरूप आपण बदलत चाललो. अहो, ऑनलाईनचा जमाना हा उत्कर्षानंच झाला ना. आता काही माणसं ऑनलाईन मागवता, काही ऑनलाईन. आम्हालाही व्हॉट्सअपला मेसेज येतात, अमुक अमुक तारीख. ऑनलाईनच आहे ना ते, टेक्स्ट मेसेज. अगोदर कीर्तनकाराची भेट घ्यायला जावं लागायचं अमोलराव. आता लोकांच्या भेटी जिव्हाळ्यावर ऑनलाईनच होता ना. अहो, एक माणूस म्हटला मला लाडू खायची, त्याच्या बायकोला म्हटला. ती म्हणे मला वेळ नाही, उद्या गणपती विसर्जनाची तयारी आहे. तो म्हटला मला लाडू खायची. ती म्हणे ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटतात का? ती बाई म्हणे आजकाल पोरं ऑनलाईन भेटता. लाडूचं काय घेऊन बसले तुम्ही? पोरं म्हणजे पोरं म्हणतोय मी, लग्नाचे पोरं नाही.
गैरसमज करू तुम्हाला वाटलं ती म्हणे आजकाल तुम्ही लाडू मागवायचे ऑनलाईन मागवा. त्यानं लगेच फोन लावला. तिकडून एक बाई बोलत होती. हॅलो नमस्कार, हल्दीराम स्वीट मार्ट. अरे बापरे, हल्दीरामच्या शोरूममध्ये फोन लागला. तो म्हणे बायकोला जमतं गळा काम. ती बाई म्हणे मराठी करता 1 दाबा, हिंदी करता 2 दाबा, इंग्रजी करता 3 दाबा. यानं मराठीचं बटन दाबलं. तो म्हणे आपल्याला लाडू पाहिजे ही भाषा सांगून राहिली. तिकडून ती म्हणे आपल्याला जर काही स्वीट खरेदी करायचं असेल तर 1चं बटन दाबा, नमकीनमध्ये पाहिजे असेल तर 2चं बटन दाबा, खारं काही पाहिजे असेल 3चं बटन दाबा. यानं 1चं बटन दाबलं. ती म्हणे लड्डू खरेदी करण्याकरता 1चं बटन दाबा, पेढा खरेदी करण्याकरता 2चं बटन दाबा आणि मिठाई खरेदी करण्याकरता 3चं बटन दाबा. हा म्हणे खूप झाली आता हे आपल्याला लाडू पाहिजे नुसती बटनच दाबा लावून राहिली, काय करा. त्यानं 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई म्हणे बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, मोतीचूरचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा आणि रव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. यानं 1चं बटन दाबलं. ती बाई म्हणे 1 किलो करता 1चं बटन दाबा, 10 किलो करता 2चं बटन दाबा. असा संतापाला गड्याला. ती बाई म्हणे 1 क्विंटल करता 3चं बटन दाबा. यानं 3चं बटन दाबलं आणि फोन कट करून टाकला. त्या बाईचा रिटर्न कॉल आला याला. नमस्कार साहेब, आम्ही हे शॉप टाकलं तेव्हापासून 1 क्विंटलची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवायचे. तो म्हणे बाई आम्ही 3 भाऊ आहो. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता 3चं. जो त्या बाईनं फोन कट केला अजून फोन लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं हा उत्कर्षच आहे. पण उत्कर्ष सुख देतो असं तुम्ही म्हणू शकत नाही. उत्कर्ष जर सुख देत असेल तर अनेक लोकांचा उत्कर्ष झालेला आहे तरी सुख नाही. आपण 3 अवस्था बघा तुकोबारायांच्या. साधक तुकोबार आहे, संसारी तुकोबार आहे, साधक तुकोबार आहे. यातलं अंतर बघा. ज्यावेळेला तुकोबाराय संसारी होते त्यावेळेला महाराजांची तुमच्या माझ्यासारखीच इच्छा होती. महाराज म्हटले देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी आले करावे ते चित्तासी आले. देवाचे देऊळ होते ते भंडारे, देवाचे देऊळ करावे चित्तासी देऊळ, देवाचे देऊळ होते जे बंगले. देवाचे देऊळ होते ते बंगले, देवाचे देऊळ होते जे बंगले. देऊळ होते ते बंगले, देवाचे देऊळ होते जे बंगले. चित्तासी वाटले करावे चित्तासी वाटले. देवाचे देऊळ होते ते बंगले, चित्ताचे देऊळ करावे ते चित्ताचे देवतो. हे संसारी तुकोबार आहे. सहज आहे. आपल्या गावातलं मंदिर डबगायला आलं की त्या गावामध्ये एखादा कीर्तनकार राहत असेल, गायक वादक राहत असेल तर त्याला असं वाटतं हे मंदिर झालं पाहिजे. आता अनेक जण तुकाराम महाराज आळंदीला राहतात. मूळ गाव वेगळं असेल. मूळ गावात जर मंदिराचं काम चालू झालं आणि त्यांनी फोन केला तुकाराम महाराज मंदिर चालू झालं, सहज वाटतं अरे आपल्या गावचं मंदिर आहे. त्या मंदिराबद्दलचं अहेतुक प्रेम असतं माणसाला. मग त्या मंदिराची उपाययोजना करावी, आपणही काही हातभार लावावा असं वाटतं. सहज आहे. तुकोबाराने वाटायचं. हे संसारी तुकोबार आहे. तिथं महाराजांना असं वाटलं माझा उत्कर्ष झाला पाहिजे. तिथून महाराज पुढे गेले. मग तुकोबाराय सगळ्या लोकांना सोबत घेऊन पंढरीच्या वारीला जायचे. म्हणायचे तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. सगळ्यांना सोबत घेऊन तीर्थयात्रेला जाणं, पंढरीची वारी करणं,
भजनाचा अट्टहास करणं, सामूहिक भजन करणं हा महाराजांच्या आयुष्यातला काय आहे? उत्कर्षच आहे. थोडी अवस्था बदलल्यानंतर तुकोबारांचा उत्कर्ष बघा. कैयेसी दशा येईन माझी अंगा. बदल झाल्यावरही तुकोबारांना असं वाटायचं बदल झाला पाहिजे. जिथं बदल झाला तिथंही बदल अपेक्षित असतो. तुम्ही ऐका, म्हणजे चंद्रशेखर महाराज एक गोड उदाहरण द्यायचे, आजही देतात. किती उत्कर्ष प्रिय आहे माणसाला. ते म्हटले एका हमालाला एक चांदीचं नाणं दिलं राजाने. कष्ट करणारा हमाल ते चांदीचं नाणं घेऊन घरी आला. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? मग ऐका जरा. ते नाणं घेऊन घरी आला. आनंद वाटला त्याला, आपल्या राजाने आपल्याला दिलं. त्या काळात चांदीच्या नाण्याला चांगली किंमत. ते नाणं घरी आणलं आणि तो म्हटलं आपलं हे छोटंसं घर आहे, इथं काही ठेवायची जागा नाही. मग आता त्या राजाच्याच राजवाड्याच्या शेजारी एक पडका वाडा होता. त्या पडक्या वाड्यात यानं ते चांदीचं नाणं पुरून ठेवलं, खड्डा खोदून. 2 वर्ष झाली नाणं खड्ड्यात आहे. याचं लग्न झालं तेव्हा हमालाचंही होत होतं. लग्न झालं, त्याची बायको आली. त्या बायकोला तिच्या बापानं एक चांदीचं नाणं दिलं. किती नाणे झाले? 2. तो म्हटलं बरं झालं, आपली उन्नती होईल. आता आपल्याकडे 2 नाणे गोळा झाले, एक तुझ्याकडे आणि एक माझ्याकडे. ती म्हणे तुमचं दाखवा. हा म्हणे ते घरात नाही, ते मी वाड्यात ठेवलंय. ते म्हणे आणा तर बघू ना सारखं आहे का. तो म्हटलं आता ऊन आहे. ते म्हटली मी सांगते तुम्हाला जा. ऊन काय आणि वारा काय. तिने सांगितल्यावर तो आपला घरून निघाला. तिने सांगितलं जा म्हणजे हा निघतो, तिनं सांगितलं जाऊ नका म्हणजे हा थांबतो. तो निघाला. कडाक्याचं ऊन, मरणाच्या उन्हात, पायात चप्पल नाही, डोक्याला उपरणं नाही. माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष द्या इकडे. असं कोणी आलं बघत जाऊ नका. थोडंसं विक्षेप होतो. मंडळी सगळी कीर्तनाला आली. बघा थोडंसं ध्यान द्या. 1 तासभर सेवा करायची. ते तुम्ही मला नाणं दाखवायला घेऊनच या असं म्हटल्यावर तिने अट्टहास केला. प्रेमाने सांगितलं तुम्ही जा, ती नाणं घेऊन या. डोक्याला उपरणं नाही हो, पायात चप्पल नाही. हा निघाला इतक्या उन्हात. कडाक्याच्या उन्हात जाण्याची हिंमत होत नाही, पण हा निघाला. ज्यानं नाणं दिलं होतं त्यानं पाहिलं, अरे इतक्या उन्हात कुठं चालला? मरणाचं ऊन आहे. अरे बाबा अरे इकडे. तो म्हटला राजानं बोलावळकडे गेलं पाहिजे. गेला. कुठं निघाला रे इतक्या उन्हात? मूर्ख आहे का तू? अरे पायात चप्पल नाही, डोक्याला उपरणं नाही, काय टोपी नाही, काय निघाला उन्हात? तो म्हटला साहेब तुमच्याशी राजेसाहेब काय खोटं बोलावं, ते नाणं जरा बायकोला पाहायचं होतं, मी नेमकं ते खड्ड्यात पुरून ठेवलंय. बरं बरं. अरे एका नाण्याकरता इतका प्रवास करतो, इकडे आते पाणी पी. पाणी दिलं त्याला. प्रधानाला सांगितलं अरे 500 नाणे आण सोन्याचे. दे आला. हा प्रामाणिक आहे, चांदीचे नाही सोन्याची. असा खुश झाला. ते 500 नाणे घेतले. राजाच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणे बापा तुमच्यासारखा उदार माणूस. बरं जातो का आता घरी? हो घरी जातो. काय करशील रे या नाण्यांचं? तो म्हटला यातले 2 नाणे बाजारात घेऊन जाईल, ते सोनाराकडे नेईल, कमले ढोरणकडे गेले ते, आणि ते नाणे देऊन पैसे घेईल. आलेल्या पैशातून एक चांगली चप्पल घेईल, एक चांगलं उपरणं घेईल, आणि पायात चप्पल घालून डोक्याला उपरणं बांधून पडक्या वाड्यात चांदीचं नाणं आणायला जाईल. तसा जाणार नाही राजेसाहेब. आता राजा म्हणे वेड्या, तुला 500 दिले एवढ्या करता की ते चांदीचं तुझं डोक्यातून निघावं, तरी अजून आहेच का? अरे याला 1000 नाणी द्या रे सोन्याची, आत्ता समाधान होईल याचं. कुठं होतंय हो? 1000 नाणे दिल्यावर त्याला विचारलं आत्ता काय करशील? तो म्हटला मी वेडा आहे का हो, पायात चप्पल घालायला, डोक्याला उपरणं बांधून पायी तिथं जायला? मी माझी स्कॉर्पिओ घेऊनच पडक्या वाड्यात चांदीचा नाणं आणायला जाईल. राजा म्हणे लय मूर्ख पाहिले, पण हा मूर्खाचा बादशाह निघाला. तुम्ही राज्याचा नकाशा आणा इकडे. त्याचा हात धरला आणि त्याला बसवलं त्या सिंहासनावर. ह्या राज्याचा नकाशा आहे, तुला अर्ध राज्य दान करतो रे बाबा मी. घे, दिलं तुला अर्ध राज्य. हा राज्याचा नकाशा आहे, माग तुला कुठली बाजू पाहिजे. तो म्हणे पडका वाडा येईल तिकडची बाजू द्या बुवा, बाकी आग लावा तुमच्या प्रॉपर्टीला काय लावायची ते. राजा केल्यावर सुद्धा
डोक्यातलं चांदीचं नाणं निघत नाही, याला उत्कर्षाची चिंता म्हणतात. विठ्ठल 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 ही चिंता आहे. नंबर 2, माणसाला स्थितीची चिंता आहे. कारभारी बाबांच्या जीवनातही ती स्थितीची चिंता येऊन गेली आणि तुमच्या माझ्याही आहे. ज्यांची मुलं व्यसनाच्या आहारी गेले त्या बापानं डोळे बंद करून ध्यान करा, तुम्हाला ही चिंता आहे की नाही. ज्याचा मुलगा शब्दाच्या बाहेर गेला त्याला विचारा, तुम्हाला ही चिंता आहे की नाही. ज्याच्या मुलाच्या अजून नोकरीची व्यवस्था लागत नाही, व्यापाराची उद्योगाची व्यवस्था लागत नाही, त्या बापाला विचारा, तुम्हाला चिंता आहे की नाही. ही चिंता सत्वत असते महाराज, त्रास देत असते. देवाला प्रार्थना करते ती चिंता, देवा अरे आम्हाला नाही काही मिळालं तरी चालेल, पण निदान जे मिळालं आहे ते टिकावं बाबा, याला स्थितीची चिंता म्हणतात. पण नंबर 3ची जी चिंता आहे ती अधोगतीची चिंता आहे. त्या अधोगतीची चिंता जगात कोणाला सांगता येत नाही, ती देवालाच सांगितली जाते, परमात्म्यालाच सांगितली जाते. जेव्हा परमात्म्याला सांगायची चिंता बाहेर येते त्यावेळेला भगवंताकडं काही शब्द बाहेर येतात. मग ते शब्द आहेत कोणते? ते शब्द आपला विवेक नांदावा याकरता बाहेर आलेले असतात. आणि विवेक नांदावा याकरता बाहेर आलेले शब्द दुसरे कोणतेच असू शकत नाही. या अभंगाच्या पहिल्या चरणात दुर्बुद्धी ते मना, 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 दुर्बुद्धी ते दुर्बुद्धी ते मना, 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 कदा ऐसे करी आता मजा, ऐसे करी दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, हे कदानुपद नारायण आता मजा ऐसे कदानुपज नारायण, कदानुपज नारायण, हे नारायण. दुर्बुद्धी ते मना, कदानुपजो नारायणा. पवाराशिवाय सरकार स्थापन होत नाही. म्हणजे इथलं म्हणतोय कैलास महाराज पवारांचं आहे की नाही. आता सध्या लय 5 वर्ष लय मजेत गेली महाराज.
अशी 5 वर्षच पाहिले नाही समाजकारणातल्या लोकांनी. राजकारणात सक्रिय असणाऱ्या मंडळींना तुम्ही विचारा, सगळेच पक्ष सत्तेत आले, सगळेच विरोधात बसले. काय तालया हे की नाही. एकाच वेळेला या राज्यात 2 विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री झाले. इतिहासात पहिल्यांदा घडलं बरं काय. एकाच सरकारमध्ये असं. पण वेगळी वेगळी कलाटणी समाजकारणाला होत असते. या मातीला ती सवय आहे. चला, आनंद आहे. कैलास महाराज तुमचा आवाज गोड आहे. आणि सदानंद महाराज, कैलास महाराज ही सगळी महाराष्ट्राला सुपरिचित असलेली गायकीच्या क्षेत्रातली मंडळी. दुर्बुद्धी ते म्हणा, परमात्म्याला बुद्धी करता प्रार्थनाच करावी लागते. काय स्थिर राहील बुद्धी, काय अरिष्ट न येईल की मधी, धरिले जाईल ते सिद्धी. नाटामध्ये तुकोबरांनी प्रार्थना केली, देवा अरे आमच्याकडे लक्ष दे जरा, हे आमची बुद्धी आमचं ऐकत नाही. ज्या प्रवाहात गेली तिकडंच वाहत राहते, ती कुठं ऐकते. बुद्धीला स्थिर करणं पाहिजे तेवढं सोपं नाही महाराज. तुम्ही या पोरांना विचारा बुद्धी कशाला म्हणतात. फक्त पोरांजवळ बसा, बुद्धी किती चंचल असू शकते तुम्हाला कळेल. मी परवा कीर्तनात वाक्य बोललो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. एक पोरगं उठून उभा राहिलं, तो म्हणे वाक्य परत म्हणा महाराज. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. तो म्हटलं महाराज समजा त्या माणसाला यशच आलं नाही, मग काय करायचं. म्हटलं नाही रे सांगता येणार, तुला काय वाटतं. तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलायची. जर यशच आलं नाही तर करता काय, मागची ताकद कमी पडून आली बा याचा अर्थ. इतके चंचल आहे सध्याची पोरं महाराज, नाद करू शकत नाही तुम्ही त्या पोरांचा. खूप ब्रिलियंट पिढी. एक पोरगं मला भेटलं, तो म्हणले तुम्ही महाराज दिसता. म्हटलं तुला वाटत नाही का रे माझ्याकडे पाहून. तर म्हटलं तुम्हाला काही विचारू का. म्हटलं विचार ना. सांगा म्हणे असा कोणता प्राणी ज्याच्या अंगात रक्त नाही. म्हटलं रक्त नाही. अरे म्हणे थेंब रक्त नाही. म्हटलं नाही रे सांगता येणार. अरे म्हणे खेकडा रक्त नाही त्याच्या अंगात महाराज. सो म्हणे सांगा असा कोणता प्राणी महाराज ज्याच्या अंगात नळी नाही. नळी एक नळी नाही. म्हटलं नाही रे सांगता येणार. अरे म्हणे शिदोळ गांडूळ. म्हटलं तुझा जन्म पाण्यात झालता का नावी. जरा बाहेर आहे ना, पाण्याच्या बाहेर किती प्रश्न आहे जगात. तू पाण्यात घेऊन जाऊन राहिला मला. तो घरात गेला आणि त्यानं झारा आणला भजी तळायचा आणि असं डोळ्या पुढं घेतला. मला म्हटलं याला काय म्हणता. म्हटलं झारा. मी या झाऱ्यातून तुमच्याकडे पाहतोय महाराज. आता या झाऱ्यातल्या कोणत्या छिद्रातून मी तुमच्याकडे बघतोय तुम्हाला सांगायचंय. मारायचीच वेळ आहे की नाही हो. पण त्या पोरांची ती वाक्य रचना पाहिली, त्यांचं बोलणं. त्या भाऊ कदमकडे कधी कधी पाहिलं की असं वाटतं याला देवाने काय दान दिलं असेल बा. नाद नाही महाराज त्याच्या बुद्धीचा. त्या कपिल शर्माकडे पाहिल्यावर त्याची बुद्धी चंचल. अरे इतकी चंचलता मिळत नाही कोणाला. म्हणजे एक कर्नाटकातली महिला त्या भाऊ कदमला भेटते आणि तिला सांगते परवा माझं कल्याणम आहे. तो म्हणे कल्याणम म्हणजे काय. ते म्हणे आमच्याकडे लग्नाला कल्याणम म्हणता. आमच्याकडे लग्नाला कल्याणम म्हणतात. तुमच्याकडे लग्नाला काय म्हणता. तो भाऊ कदम म्हणतो वाटोळम. आमच्याकडे कल्याण म्हणत नाही म्हणे त्याला. हे बोलायलाही ज्ञानच लागतं ना हो. बुद्धीचं वैभव तुमच्याकडं असल्याशिवाय तुम्ही समोरच्याला उत्तर देऊच शकत नाही. मग तुम्हाला जर हजरजबाबी लोक भेटली या जगात तर समजावं अतिचांचल्य त्यांच्या बुद्धीचं आहे आणि अतिचांचल्य परमार्थ करू देत नाही. तो गोवारे म्हटले ही स्थिर राहिली का आमचं भलं होईल. जेव्हा ती स्थिर राहिली तेव्हा तुकोबारीने तिचे आभार सुद्धा मानले. महाराज बोलतात ना बरवी ही वेळ सापडली संधी संधी बरवी वेळ सापडली संधी बरवी वेळ सापडली काठी बरवी वेळ वेळ सापडली काठी साय झाली होती संगीता साय झाली होती संगीताची साय झाली बुद्धी संगीताची तेने पंथे माझे झालं
चालती पाऊले ला 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 ते माझे चालती पाऊ काय झाली बुद्धी संचिताची काय झाली बुद्धी संची काय झाली बुद्धी संचिताची काय झाली बुद्धी संचिताची येणे पंथे जीवन म्हणजे काय मक्तेदारी थोडीच आहे आपल्या बापदादीची जागीरदारी थोडीच आहे अरे 9 महिन्यानंतर बाळ जन्माला येईल हे आता सांगू शकतात डॉक्टर पण 9 मिनिटानंतर येणाऱ्या मृत्यूचं दर्शन घडवून देणारा जगात एक सुद्धा व्यक्ती अजून जन्माला आलेला नाही 9 महिन्यानंतरचं मरण कळतं पण 9 मिनिटानंतर येणारा मृत्यू मात्र कोणाला कळत नाही संतांनी वेळोवेळी पदोपदी त्याची जाणीव करून दिली ऐका ऐका पारगावकर सांगणाऱ्या सहित ऐकणाऱ्याला एक ना एक दिवस त्या मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे सत्य आहे ते तुम्ही जा आणि त्या मृत्यूला कवटाळायच्या अगोदर ही प्रार्थना करा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा प्रार्थना करा आम्हाला दुर्बुद्धी देऊ नको नेमकं आमच्याकरता तू आमची बुद्धी विवेकात नांदू दे मला असं वाटतं तू आमच्याकरता एवढं कर आता मजाईसे करी आणि ती बुद्धी प्रवाहात वाहणार नाही याकरता तुझे पाय चित्ती धरी ज्या दिवशी देवाचे पाय अंतःकरणामध्ये स्थिरावतात त्या दिवशी ती विवेकात नांदायला लागते इतरत्र कुठेही प्रवास करत नाही तिनं कुठंच प्रवास करू नये अशी जर तुमची माझी इच्छा असेल तर मला असं वाटतं एवढं उदाहरण तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा बुद्धी नांदली आणि बुद्धी विरुद्ध दिशेला गेली तर त्याचा परिणाम काय होतो अनेक उदाहरणं आहेत अनेक गोष्टीचा खुलासा आहे अनेक गोष्टीच्या उपाययोजना आहेत अनेक गोष्टीची चरित्र आजही आपल्या नजरेसमोर आहे पण थोडा वेळ आपली बुद्धी विवेकाच्या बाहेर गेली तर नको ते शब्द बाहेर येतात मी तुम्हाला आश्चर्य सांगतो जिजाबाईंकडे ज्यावेळेला भाऊ घ्यायला आले जिजाबाईचे ऐका त्यावेळेला भाऊबीज होती आता बहिणीने भावाकडं जावं भावानं बहिणीकडं जावं ठरलेला क्रम आहे जिजाबाईला घ्यायला आला आणि जिजाबाई भावाकडे गेल्या त्या गेल्यानंतर भाऊबीजेचा सण असल्यामुळं चांगलं भारीत भारी पातळ जिजाबाईच्या भावानं जिजाबाईला आणलं आणि ते पातळ त्यांनी अंगावर परिधान केलं भावाच्या घरचं पातळ घालताना मनापासून झालेला आनंद गेल्या वर्षी आणलं होतं यावर्षी नेसायला मिळत आहे पण या वर्षभरात तुकोबाऱ्यांनी एक सुद्धा पातळ मला आणलं नाही आता काळच तितका बिकट आलेला काय आणतील तुकोबाऱ्या ते पातळ अंगावर परिधान केलं ना आरशात पाहिलं स्त्रीचा स्वभाव आहे तिला नवीन कुठलंही वस्त्र परिधान केलं की पहिल्यांदा तिला असं वाटतं या पातळामध्ये या साडीमध्ये या वस्त्रामध्ये मला माझ्या कोणी बघावं माझ्या नवऱ्याने बघावं माझ्या मालकाने बघावं ते पातळ परिधान केलं नाही ना भावानं आणलेलं जरा जीवाचं असतं भावानं आणलं होतं पण मालकाची आठवण झाली खूप आनंद झाला भावाकडून घ्यावं वाटतं बहिणीला पण लगेच स्मरण झालं तुकोबाऱ्यांचं महाराज भंडाऱ्यावर होते भाऊबीजेचं ओवाळणं सुद्धा झालं नाही हो जिजाबाई भावाला म्हणता दादा तुम्हाला नेऊन घाल देऊला बाई कालच तर आली तू अगं माझी ताई अजून ओवाळणं सुद्धा झालं नाही आणि काय मला देऊला नेऊन घाल म्हणते दादा माझं मन नाही रे लागत मला आठवण येते तुकोबाऱ्यांची मालकाची आठवण येते तुम्हाला नेऊन घाल अगं तायडे 2 दिवस तर नाही मी इथं राहू शकत नाही बोलू नये पण जिजाबाईच्या भावाच्या मुखातून निघून गेलं तो म्हटला ताई काय घरी जाते करते ग काय आहे तुमच्या घरी मी घरात आलो तुझ्या दाना नाही अन्नाचा आणि काय घरी चाल करते राहा ना इथं 2 दिवस सुखाचे आले तुझ्या वाट्याला तर मालकानं तर कोणतं सुख दिलं नाही राहा इथं वाईट वाटलं जिला मालकाचा अपमान सासरात सुद्धा सहन होत नाही तो खरा साथीदार
जी इथून तिकडे त्याचा अपमान करण्याकरताच जाते तिनं तिचा सुखाची अपेक्षा करू नका. इथून काय कण्याकांडाला जायचं त्याच्या, अरे तिथं सुद्धा कानावरती त्याचं कधीच ऐकत नाही, उन्हा धुणं सहन करून घेत नाही. राग आला जिजाबाईला, वाईट वाटलं, माझ्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीचा अंदाज लावतो. दादा माझ्या घरात अन्नाचा दाना नाही म्हणतो, इथं आहे का मग मी राहिली तर माझं होईल इथं? सगळं आहे बाई, अगं 100 नोकर आहे तुझ्या दादाच्या हाताखाली काम करायला. किती? 100 नोकरांचा मालक आहे मी, राजासारखा राहतो. अगं इकडची वस्तू तिकडे उचलून ठेवावी लागणार नाही तुला, इतकी श्रीमंती आहे आपली, काय जाते तिकडं? का रे दादा, या 100 नोकरांच्या मालकाच्या पायात, तुझ्या पायात ज्या वेळेला काटा मोडतो त्यावेळेला या 100 नोकरामधला कोणता नोकर तुझ्या आवडीचा आहे रे, की जो तुझ्या पायातला काटा काढायला येतो? दादा म्हटला, बाई नोकर काय काटा काढायला असतात का ग? अगं मीच काढतो काटा, ते काम करायला आहे. म्हणजे 100 नोकरांचा मालक आहे तू, राजा आहे, पण पायात जर काटा मोडला तर तू वाकून काटा काढतो. हो दादा, वारी तुझी श्रीमंती. आमच्या घरात अन्नाचा दाना नसेल दादा, पण ऐक, 100 नोकराच्या मालकाला वाकून काटा काढावा लागतो. पण माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी ही आहे की भंडाऱ्याच्या घाटात जर या जिजेच्या पायात काटा मोडला तर पंढरीचा विठोरा या काटा काढायला येतो. ही आमच्या नवऱ्याची प्रॉपर्टी आहे. इतकं गुरमीत वागणं बरं नाही दादा. पाय धरले बहिणीचे. श्रीमंतीचा अहंकार झाला की बुद्धी प्रवाहात व्हायला लागते. चांगल्या चांगल्यांना झालेली श्रीमंतीची मस्ती बरी नाही, ती दुपारची सावली आहे. आता मंडपात बघा, कधी ऊन पडतंय तर कधी सावली पडते. ही श्रीमंतीची सावली आहे. कधी कोणाच्या दारात सलाम करायला जाईल सांगता येत नाही. तिची काय मक्तेदारी धरायची, तिची काय जहागीरदारी समजायची. चांगल्या चांगल्यांच्या दारात पडली, निघून गेली. तुमच्या माझ्या दारात कायमस्वरूपी राहील सत्ता, सन्मान, सौंदर्य, श्रीमंती, वैभव, मान. या गोष्टी कोणाच्या बांधलेल्या नाही महाराज. त्या कालानुरूप बदलत असतात. आणि बदललेल्या काळात, बदललेल्या प्रवाहात जो व्यक्ती चालत राहतो न थांबता, उन्नती त्याची होते. तुकोबारे म्हटले, आमचा उत्कर्ष व्हावा असं आम्हाला वाटतंय, आमची अधोगती होऊ नये देवा. आणि त्याकरता ही बुद्धी तुझ्या चरणावर ठेव. कारण ती ज्या दिवशी प्रवाहात वाहते त्या दिवशी कुठं जाते? दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. म्हणून तिला जाऊ देऊ नको. चांगल्या चांगल्यांची गेली. ज्याच्या डोक्यात बुद्धीने हवा भरली, ती हवा कुठं कोणाला घेऊन जाईल सांगता येत नाही. कोणाला घेऊन गेली बघा ना. मध्यम धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, ब्रह्मरा इंद्रचंद्रासी दरारा, इंद्रचंद्रासी दरारा, लाविला जेने लाविला जेने लाविला जेने केवळ पंचानन येळ का मदन मथन तो. केवळ पंचानन येळ का मदन मदन तू. केवळ पंचानन येळ का मदन, केवळ पंचानन येळ का मदन. धडक मारिली नारदा, धडक मारिली नारदा. टाळ करी टाळ. हा धडक मारिली नारदा, धडक मारिली नारदा.
केला रावणाचा चिंदा रावणाचा दुर्योधना मारिली गदा दुर्योधना मारिली गदा दुर्योधना मारिली गदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण घेतला प्राण घेतला प्राण घेतला प्राण केवळ पंचानन येळ का मदन मदन तो केवळ पंचानन येळ का मदन क्या बात है वाह वाह मध्यमचा डबल आहे तो केवळ पंचानन येळका मदन तडक मारिली नारदा केला रावणाचा चिंदा दुर्योधन मारिली गदा गदा दुर्योधनानं गदा मारला अरे चांगल्या चांगल्यांची यादी आहे बुद्धीच्या प्रवाहात वाहलेल्यांची तुमची माझी कुठे बॅटरी चमकवत बसता इतकी मोठी यादी पाहिल्यावर असं वाटतं आपली माघार आहे तिथून चांगल्या चांगल्यांना भोगावं लागलं प्रवाहात वाहले रोज प्रार्थना करा आता गणपती बाप्पाची आराधना ही बुद्धीची देवता म्हणून करायची असते त्या वैभवलक्ष्मीच्या पोथ्या ठेवून द्या आता पोथी वाचून तुम्ही श्रीमंत होणार नाही पोथी वाचून जर महाराष्ट्रातली महिला श्रीमंत झाली असती तर सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढल्यापेक्षा 2-2 पोथ्या दान दिल्या असत्या तुम्हाला कशाला झटके घेतले असते फॉर्म भरा नमूक करा तुम्ही जरा भानावर या माझ्या आयांनो हो जीवन सुखी व्हावा अशी जर अपेक्षा असेल तर ज्ञानेश्वरीशिवाय गाथेशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुम्हाला वाचावंच लागेल गाथा समोर असलाच पाहिजे ज्ञानेश्वरी पुढं असली पाहिजे कीर्तनाची वेळ जवळजवळ संपलेली आहे तुम्ही प्रार्थना करा रोज गाथा कधी वाचा वाटतो जेव्हा बुद्धी विवेकात आणली तेव्हा गाथा वाचा वाटतो ज्ञानेश्वरी कधी हवी वाटते बुद्धी विवेकात आणली की तसं ज्ञानेश्वरीवरती मनुष्याचं प्रेम जळत नाहीत पहिल्यांदा घेतली पुस्तकासारखी वाचायला आणि ज्ञानोबर कृपा करतील इतके सहज शब्द ऐकवते अरे अन्नाच्या जागेवर गटागटा पाणी पिऊन निघालेली ज्ञानेश्वरी आहे जयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद ते सदेह सच्चिदानंद कान व्हावेत रोज 50 ओव्या वाचायला 15 मिनिट लागतील पण 50 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचण्यानं आपलं मुख कमल पवित्र होईल लक्षात ठेवा तुम्ही 24 तास प्रपंच करता बजेट काढा नाही याचा अंदाज काढा वर्गीकरण करा हे आता तासांचं 12 तास दिवसाचे त्या 12 तासामधले 11 तास प्रपंच करता द्या किती 11 तास फक्त 1 तास देवाला द्या त्यातही सकाळचा अर्धा तास द्या आणि संध्याकाळचा अर्धा तास द्या तुमच्या बुद्धीनं तुम्हाला जर सहकार्य केलं नाही तर आपलं नाव बदलून ठेवा संध्याकाळचा अर्धा तास सुद्धा बुद्धीच्या सहकार्याकरता मोठा असतो संध्याकाळचा हरिपाठ म्हणजे काय समजले तुम्ही ते काय वर्तमानपत्रातले शब्द थोडीच आहे अरे त्यागाचे समर्पणाचे शब्द मनुष्याच्या बुद्धीवर विवेकावर परिणाम करत असतात 1-2 तासाचं कीर्तन ऐकलं की सत्वगुण येतो अंतःकरणात आता सत्वगुणाचा परिचय पाहिजे इथं सत्वगुण हरवला जगातला बाकी सगळं आहे सत्वगुण नाही 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर या राज्यात जर अत्याचार होत असतील तर याला हरवलेल्या सत्वगुणाला कारण मानावं लागेल तुमच्या माझ्या शाळेत आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत कदाचित बसायला बेंच नव्हते शाळा 4 मजली नव्हती कौलारू होती बसायला बेंच नाही टॉयलेट नाही बाथरूम नाही वॉटर फिल्टर नाही कुठलाही अभ्यासाला टॅब नाही डिजिटल बोर्ड नाही हे काहीच नव्हतं आमच्या शाळेत येणारी शिक्षिका पायी चालत यायची आमच्या शाळेत शिकवायला येणारा शिक्षक पायी चालत यायचा हे सगळं यदा कदाचित शाळेत नव्हतं पण आमच्या शाळेत संस्कार होते अरे तिथं खिचडी ताटलीत देणारी बाई सुद्धा आम्हाला आई वाटत होती का सत्वगुण होता बुद्धी विवेकात नांदत होती प्रार्थनेनं बुद्धी विवेकात नांदते बुद्धी ते म्हणा विनाशकाले विपरीत बुद्धी
बुद्धी विवेकाला सोडली की ती विपरीत कडून टाकते महाराज. होत्याचं नव्हतं करते. कधी क्रोधात तरी जाते, कधी लोभात तरी जाते, कधी कामात तरी जाते. तिला जिथं वातावरण पोषक भेटलं तिथंच ती प्रवास करते. तुकोबाऱ्यांना काळजी आहे, तुम्हाला मला का नसावी. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं विकोपाला गेले लोकांचे. तुम्ही घर पहा, काही नाही हो, भांडणं विकोपाला गेले. देवानं त्या गाठ पडली दाढीची वेणीची गोपिकेची, त्याच्यातून संदेश दिला, प्रपंचाची गाठ बांधून ठेवण्यात मजा आहे, ती मोकळी सोडण्यात मजा नाही. तसं प्रपंच आता जे मिळालंय वाट्याला, पत्नीला पती, पतीला पत्नी, जे मिळालंय ना ग्रस्त आश्रमामध्ये, ते स्वीकारून परमार्थ करून जीवनाचा उद्धार करून घ्या. तिथं थांबू नका, वाद घालत बसू नका. वाद कोणाकोणासोबत घालणार तुम्ही? तुम्ही जर घरून वाद घालायला निघाले तर आता इथं कीर्तनातून उठल्यावर एखाद्यानं गाडी बाजूला घेतली नाही तरी तुम्हाला राग येतो ना. मग काय तिच्याच प्रभावात वाहत राहता, रोज वाद घालत राहता. सोडणं म्हणजे परमार्थ आहे. सोडत चला. एखाद्यानं शिव्या दिल्या, सोडा, काही भोक्षे पडत नाही अंगाला. एखाद्यानं साईड दिली नाही, काय हे कोरपाना करता तुम्ही? एक टायर गाडीच्या खाली उतरवा. काय वाद करता कोणाबरोबर? वाद घालण्यातच मजा राहिलेली नाही. उत्तर देण्यात पुरुषार्थ समजू नका. कधी कधी शांत राहणं सुद्धा पुरुषार्थ आहे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर उत्तर देऊनच मोठं होता येतं असं काही नाही. कधी कधी शांत राहा. आम्हालाही काही काही लोकांच्या यूट्यूबच्या कमेंट वाचले की असं वाटतं काय करावं या लोकांकडे पाहून. पण त्याच्यावर एकच पर्याय आहे, शांत राहायचं आणि पुढं चालायचं. आपण किती सज्जन आहे किती नालायक आहे हे देवापेक्षा ना आपल्यापेक्षा कोणालाच माहिती नाही. जगाचा काय नाद करता. इथं किती चांगले कामं करा तुम्ही, 40% समाज तुमच्या कायम विरोधात आहे. काय त्या 40%च्या नादी लागता? हा 60% तुमच्यावर जीव ओवाळणे इतकं प्रेम करतो, त्यांच्याकडे जा ना. अरे आयुष्याची प्रार्थना करता ते लोक तुमच्या. समाजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला विचारायचं, अनेक माणसं राजकारणात बसलेले. 99 कामं करा तुम्ही एखाद्याचे, एक काम होऊ देऊ नका. 99 कामं माणसं विसरून जाता. इतकं नालायक जग आहे. काही आयुष्य व्यस्त का त्यांच्याकरता? समाजकारणातल्या व्यक्तीला माझी हात जोडून प्रार्थना आहे, समाजाकडे पाहिल्यापेक्षा तुमच्या मुलाबाळांकडे अगोदर बघा, तुमच्या पत्नीकडे बघा. ज्यांच्या आधारावर, ज्या कुटुंब व्यवस्थेच्या आधारावर तुम्ही समाजकारण करताय, ज्या कुटुंबाच्या आधारावर तुम्ही राजकारणात पाऊल उमटवलंय, त्यांच्याकडे लक्ष द्या. या समाजाला तुमच्या अंगावरच्या कपड्याचं दान केलं तरी समाज म्हणेल तुम्ही आम्हाला काही दिलं नाही. इथं कृतज्ञ लोक आहे. कृतज्ञ लोकांमध्ये स्वतःचं नाव करता करता आयुष्य संपून जाईल. समाजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं, तुम्ही कोणत्याही पक्षात असा, तुम्ही कोणत्याही पक्षाचं काम करा, कुठलंही समाजकारणातलं काम करा, विधानसभेत असू द्या, झेडपीला असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, सगळ्याच मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे, तुमची ताकद तुमचं कुटुंब लक्षात ठेवा. ज्या कुटुंबाला वेळ न देता सुद्धा जे कुटुंब इतकं जीव लावतं, त्या कुटुंबाला जीव लावण्याची गरज आहे, वेळ देण्याची गरज आहे, मुलांचं संगोपन करण्याची गरज आहे. बऱ्याच राजकारणी लोकांनी समाजाची कामं केली पण पोरं नालाई निघाली त्यांची. तिथं लक्ष देण्याची गरज आहे. आज जगाचा काय नाद करता हो. इथं कोणीच कोणाला झालं नाही. आपल्याला होईल तो परमात्मा आहे आणि आपल्याला होईल ते ज्ञानोबा आहे. अडचणीच्या काळात जो सहकार्य करतो ना, त्याचं नावच परमात्मा आहे महाराज. दुसरं नाव शोधू नका. तो एकमेव दरवाजा असा आहे का तिथं तुम्ही कोणत्याही अवस्थेत जा, तुमचा स्वीकार आहे. बाहेरची दारं ही आधारभूत तत्वावरती तुमच्या जवळ आलेली आहे, त्याच्या पलीकडं नाही. प्रपंचात काय छोट्या छोटी गोष्टीत आमचे प्रल्हादबुवा सोळेकर गोड उदाहरण सांगायचे. प्रपंचामध्ये भांडणाला कारण लागत नाही. सामान्य उदाहरण द्यायचे. सहज भांडण होतं प्रपंचात, सहज. ते म्हटले का नवीन गावात दोघं पती पत्नी येऊन राहायला लागले. नवीन गाव आणि तिथं राहायला लागले. तिथं आल्यावर त्यांनी छोटंसं घर बांधलं. संक्रांतीचा सण आला. एवढं उदाहरण ऐकून घरी जायची तयारी करा, जेवून घरी जायची तयारी करा बस. त्यांनी लाडू बनवले त्या बाईनं. संक्रांत होती, लाडू बनवले 5. बघा भांडणाला किती छोटं कारण लागतं. माया सांगतोय तुम्हाला किती खोटी आहे. प्रमाण द्यायचे प्रल्हाद महाराज त्या दृष्टांतावर. त्या बाईनं लाडू बनवले 5 लाडू बनवल्यावर नवरा म्हटला लाडू बनवले किती आहे? 5 आहे. 5 कसे बनवले ग? झाली सुरुवात भांडणाला. 5 कसे बनवले? ती म्हणे झालं काय तुम्हाला? अगं म्हणे एक तर 6 बनवायचे, नाही तर 4 बनवायचे. लाडू खाऊन गेले असते आपलं.
एक तर 6 बनवायचे नाही तर 4 बनवायचे. ते म्हटले नाही 5 बनवले, मी 3 खाते तुम्ही 2 खा. तो म्हटलं तू काय कमकुवत घरातली समजली का मला, मी 3 खाईल तू 2 खा. ती बाई म्हणे असं चालणार नाही. झालं ना भांडण, काहीच कारण नाही, प्रपंच आहे ना तो, तिथं कारण लागत नाही भांडायला. झाला वाद. ती बाई म्हणे असं चालणार नाही, मी 3 खाईल तुम्ही 2 खा. म्हणे काठीच काढतो तुला जरा 2 बेतात सांगतो, लाडू कसे 3 खाते, मी 3 खाईल तू 2 खा. ती म्हणे तुम्ही काही कमकुवत घरची समजू नका मला, मी 3 खाईल तर तुम्ही 2 खा. शेवटी असं ठरलं एक काम करू, जो पहिल्यांदा शांत राहायचं, जो पहिल्यांदा बोलीन तो 2 खाईन आणि जो बोलणार नाही तो 3 खाईन. बसले भाऊ उपाशी तापाशी. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, पण तरी कोणी काही बोलत नाही. कारण बोललं तर ओ पारगावकर बोललं तर 2. हे पाठच करून घ्या तुम्ही, हे द्रौपद आहे. बोललं तर 2च. बसले बा, कोणीच बोलत नाही. तसेच झोपले. अख्खा दिवसही गेला आणि रात्री गेली. पहाट ती बाई 5ला उठायची. एक बाहेरून माणूस आला, तो म्हणे गाड्या यांचं दार तर उघडलेलंच नाही आज. ही बाई तर 5ला उठते. त्यानं दार वाजवलं. सखा, अय सखा, सखाराम, अरे सख्या. पण आवाज दिला तर त्यानं काही आवाज दिला नाही. मावशी, हे सकू मावशी. मावशी म्हणे आता मावसाच बोलत नाही, मी कशाला आपले होकार देत बस. ती बाहेरचा हात आला, त्यानं पाहिलं दोघंही पडलेली. बरं म्हणे बापरे काय झालं यांना. त्याने सकाराम बोला हलो, ए सकाराम. ते नुसतं हालायचं, बोलायचं नाही. त्याला वाटलं गळे दोन्ही गेले आता. तो म्हटला गेले ओ म्हातारा म्हातारी. सारखेच गेले बिचारे, काय भाग्य त्यांचं. दोघंही गेले. जवळचे 5 माणसं गोळा झाले. त्यातला एक म्हटला का हो दोघी गेले. गेले. तो म्हटला एक तिरडी धरायला 4 जण पाहिजे. 2 धरायला किती लागतील? 8. इथे तर 5च आहे. 2 तिरड्या कशा धरता. पण त्यात एक विद्वान बहादर होता. तो म्हणे पा एकच बनवान चांगली मोठी, थोडी लंबी घ्या साईज. ते 4 जण म्हणून तर आम्ही तुला सोबत ठेवतो, तू सल्लाच खूप चांगला देतो गड्या. एकच मोठी तिरडी बनवली. एका तिरडीवर दोघांना झोपवलं. 4 लोकांनी तिरडी उचलली, एकाच्या हातात मडकं दिलं. पण तरी कोणी बोलत नव्हतं बुवा. बोललं तर स्मशानभूमीत गेले. जुन्या लोकांचे दृष्टांतही गोड असायचे. प्रल्हाद बुवांचं जुनं उदाहरण आहे. स्मशानभूमीत गेले, चिता रचली. त्या चितेवर दोघं पती पत्नीला ठेवलं. म्हातारा म्हणले का बोललं कधी नाही ते पेटूनच देता आपल्याला. आता त्यांनी तो टेंबा पेटवला आणि गोल टेंब्यावाला फिरायला लागला. म्हातारे आपली निवांत. ते म्हणे मेली तर मेली, पण खाईन तर 3च. शेवटी टेंबा लावणार तेवढ्यात म्हातारा मांडी घालून बसला आणि म्हटला मी 2 खातो तू 3 खा. आता तिथं किती माणसं होते? 5. तेल वाटलं आता हे कोण झाले भूत. आणि म्हातारा म्हातारीला सांगतोय मी 2 आणि तू, आपण तर 5च आहे. अरे पळा, जो पळ सुटले घरी. 6 महिने उठले नाही. महाराज प्रमाण द्यायची. अरे या छोट्या छोट्या भांडणा स्मशान पाहणारे तुमचे माझे सगळेच पूर्वज आहे. पुरावा आजा मेला पण जा मेला, हे बाप मसना गेला. आजा मेला पण जा, हे आजा दिन पण जा मेला. बाप मसना गेला. आजा मेला पण जा, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू पैसा झाला. गले गया तू पण तोही पैसा झाला. हे देखत देखत ना तू पण तोही पैसा झाला. तू पण तोही पैसा झाला. हो उठा उठा जागा पाठी भयाले मोठे.
जर या अवस्थेत सगळेच गेले असतील तर तुम्ही सावध व्हा आणि म्हणा दुर्बुद्धी ते म्हणा. तुम्ही जर सावध होत नसाल तर त्याचा परिणाम काय? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही झाले आवाज द्या. दुसरा येईल. हे जरी नाही झालं जरा ते शेवटी बा काळ बांधून नेईल. जरा ते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा कळ बांधून येईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजारील. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एक ताडी एक एक एका जनार्दनी आमचं काय एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. बाजारील. काय बाजाईल. काय बाजारील. काय बाजाईल. पिंगळा 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 महादारी. बोली बोली तो देखा पिंगळा महादारी. पिंगळा महादारी. बोली बोली तो देखा पिंगळा महादारी. पिंगळा माझ्यारी बोल बोली तो देखा पिंगळा माझ्यारी. पिंगळा माझ्यारी बोल बोली तो देखा पिंगळा माझ्यारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान कोटे आता वर्तमान कोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान कोटे आता वर्तमान कोटे. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. ठिकाणी बोलो आता वर्तमान कोटे. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. ठिकाणी बोलो आता वर्तमान कोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान कोटे. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. ठिकाणी बोलो आता वर्तमान कोटे. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगारबाई पिंगारे. पिंगारबाई पिंगारा. अवघा 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 दांगळ धिंगा गे. अवघा दांगळ धिंगा. क्या बात है तुकार म्हणा. दांगळ धिंगा गे. अवघा दांगळ धिंगा गे. अवघा डांगर ढिंगागे. अवघा डांगर ढिंगागे. अवघा डांगर ढिंगागे. अवघा डांगर ढिंगागे. तेत जाना तुम्ही तेत जाना. टिपरीवाला त्या गाडी. हे चला तुम्ही येताना टिपऱ्या गाडी हो. तेत जाना तुम्ही तेत जाना. टिपरीवाला त्या गाडी. तुम्ही येताना टिपऱ्या गाडी हो. करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात. ओ ओ दान मागायाचं अनुदान मागायाचं. दान मागायाचे अनुदान मागायाचे. दान मागायाचे अनुदान मागायाचे. सुया गा या गा मनी गा. म्हणे गा दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. कुंकू घ्या तुम्ही काळा मणी. 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 दाताचं दातवण घ्या ग कुणी. आता चला तुम्हाला घ्या ग तुम्ही. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. कुंकू घ्या तुम्ही काळा मणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. कुंकू घ्या तुम्ही काळा मणी. 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 अहम वाग्या सोहम वाग्या. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा बारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या हे माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी ती वारी. माझ्या
मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका ऐका डुगु ऐका हात 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 सब एक साथ धन्यवाद हीच भजनातून वैकुंठवासी कारभारी बाबांना आपण श्रद्धांजली देऊया सब एक साथ पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा मारवाडी बोल बोली तेरे का पिंगळा मारवाडी 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 पिढो पार हो बार हर हर बार कुमार बार कुमार विढोबार कुमार हॅलो 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 बार कुमार हॅलो 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 हरडोबार कुमाई विठोबार कुमाई जोग महाराज उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो. अरे अंतःकरणात हा सत्वगुण आला बुद्धीबद्दल प्रार्थना करण्याचा, ही तुझी कृपा आहे. जर तेवढं आम्हाला मिळालं तर तू का म्हणे आता लाभ नाही या परता, आता मजईसे करी तुझे पाय चित्ती धरी. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या 4 चरणाचा अभंगाचा भाव 2 चरणाचा जरा मांडण्याचा संकल्पित वेळेत प्रयत्न केला. नैमित्तिक कारणाचं कीर्तन आहे, अधिक वेळ उन्हात तुम्हाला ताटकळत ठेवणं बरं नाही. आपल्या सगळ्यांप्रतीच अंतःकरणपूर्वक धन्यवाद प्रणाम व्यक्त करतो. सरपंच साहेबांना त्यांच्या पूर्ण कुटुंबाला वैकुंठवासी कारभारी बाबांचा आशीर्वाद मिळो. निवृत्ती बाबा आदी करून सगळीच मंडळी, गणेश शेठ वगैरे सगळी, आणि ज्यांनी विशेष प्रेमानं मला इथपर्यंत आणलं असे आदरणीय कमलेशजी ढोरे, त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. श्रद्धेय तुकारामजी महाराज पंचाळ, आदरणीय राजगुरू बाबा, श्रद्धेय सदानंदजी महाराज कडुळे, श्रद्धेय कैलासजी महाराज पवार आणि सगळीही संस्थेची गुरुकुलातली विद्यार्थी, राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातली सगळी मान्यवर, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम या ढोबळे कुटुंबाशी राहू द्या. जसं वडिलांच्या दुःखातून सावरण्याची शक्ती तुमच्या उपस्थितीमुळे या कुटुंबाला मिळाली, अशीच माया असंच प्रेम या कुटुंबावरती आपण सदोदित ठेवावं, ही सदिच्छा शुभकामना
या निमित्ताने व्यक्त करतो आणि सेवेला विराम देतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई टाळी वाजवा टाळी हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय हा बोलेले कुरे वेडे वाकुडे उतर्या करा क्षमा अपराध महान नाही अधिकार न्या कुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा